हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूर हिला पोलीस अटक करून घेऊन जात होते, पण मल्हारने ऐन वेळीस दीपला बोलवलं. दीप वकिलांना घेऊन आला आणि नुपूरला अटकपूर्व जामीन मिळाला. त्यामुळे नुपूरला जेलमध्ये जावं लागलं नाही. नुपूर जेलमध्ये जाण्यापासून तर वाचली, पण तायडीने नुपूरला आणखीन त्रास होईल याची व्यवस्था करून ठेवली. पण तायडीला माहीत नाहीये की जोपर्यंत नुपूर आणि मल्हार एकत्र आहेत तोपर्यंत तायडी नुपूरचं काहीच बिघडू शकत नाही. आणि मग मल्हार आणि नुपूर हे दोघे शोधाशोध करायला निघाले की हे सगळं कोणाचं कटकारस्थान होतं. आणि मग त्यांना चक्क जनार्दनचा CCTV व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये जनार्दन हा व्हेज जेवणामध्ये नॉन व्हेज जेवण मिक्स करत होता. मग काय, मग तर सगळी केसच एकदम स्पष्ट झाली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी मीडिया आणि सगळ्या लोकांसमोर येते, जे मल्हार आणि नुपूरच्या घराबाहेर जोरजोरात घोषणा देत असतात, मल्हार आणि नुपूरचा निषेध व्यक्त करत असतात. तायडी या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सगळे काळजी करू नका. मला माहिती आहे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि आम्ही तुमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेऊ. आणि जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्या व्यक्तीला आम्ही पोलिसांच्या हवाली करू. त्याला योग्य ती शिक्षा कायदा देईल, हा माझा शब्द आहे. हे ऐकून पत्रकार विचारतात, याचा अर्थ तुम्ही मल्हार खानविलकर आणि नुपूर खानविलकर आणि खानविलकर परिवारातर्फे माफी मागताय का? तुम्ही आपल्या चुकीला मान्य करताय का? हे ऐकून मल्हार, नुपूर, रेवती मावशी यांना जबर धक्का बसतो. तायडी म्हणते, नाही नाही नाही, मी काय आमच्या परिवाराची चूक मान्य करत नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतेय की जे काही झालं त्यात ज्याची कोणाची चूक असेल आम्ही त्याला नक्कीच शिक्षा देऊ आणि कायदा आपलं आपलं काम करेल. मी असं म्हणत नाहीये की यात नुपूरची चूक आहे किंवा दुसऱ्या कोणाची चूक आहे. ज्याची कोणाची चूक असेल त्याचा शोध घेतला जाईल आणि चूक असणाऱ्या व्यक्तीला नक्कीच त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल. मी तुम्हाला असं सांगत होते. मग रिपोर्टर विचारतात, याचा अर्थ तुम्हाला असं सांगायचं आहे का की यात नुपूर खानविलकर यांची चूक नाहीये? तर तायडी म्हणते, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, कुणाची चूक आहे कुणाची चूक नाहीये हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. पण हे लवकरच जगासमोर येईल एवढं मात्र खरं. मला फक्त तुमच्या सगळ्यांची काळजी वाटते. मला मान्य आहे की तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, पण असा निषेध व्यक्त करून किंवा आमच्या घराची तोडफोड करून दगडफेक करून काहीही साध्य होणार नाहीये. आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे, तेव्हा कायदा आपलं काम करेल. तुम्ही आता घरी जाऊ शकता. हे सगळं नुपूर आणि घरातील सगळे पाहत असतात. आणि तेवढ्यात तायडी या सगळ्यांना सांगते, आणखीन एक गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये सुमती इव्हेंट्स आणि मल्हारचं नाव खेचलं जातंय. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नुपूरने जे डबे दिले ते सुमती इव्हेंट्सच्या किचनमधून दिले नव्हते. ते तिने स्वतःच्या स्वयंपाकघरातून दिले होते. त्यामुळे या प्रकरणामध्ये आमच्या कंपनीचा काहीही संबंध नाहीये. आणि लगेच TV वर ब्रेकिंग न्यूज सुरू होते. हे सगळं पाहून जियाला खूप राग येतो आणि जिया म्हणते, परत परत हे लोक तेच तेच काय बोलताय, उगच लोकांना चिडवण्याचं काम करताय. आणि जिया TV बंद करते. रेवती मावशी चिडून म्हणते, जिया तू या TVचा आवाज बंद करशील, पण बाहेर लोक जे ओरडताय चिडताय त्यांचा आवाज कसा बंद करशील? आणि तेवढ्यात तायडी घरात परत येते आणि जशी काय मला खूप डोकेदुखी होतीये, मला खूप त्रास होतोय अशी तिची नाटकं सुरू असतात. मल्हार आणि नुपूर तिच्याकडेच पाहत असतात. तायडीची आई तिला पाणी प्यायला आणून देते. तायडी पाणी पिते आणि सर्वांना सांगते, बाहेर सगळे लोक खूप चिडले आहेत आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि या सगळ्या लोकांना शांत करणं काही सोपं नाहीये. मी आता त्यांना कसंबसं थोडंफार शांत केलंय, परंतु त्यांच्या भावना खूप उद्विग्न आहेत आणि आता काहीही होऊ शकतं. आपल्याला सावध राहायला हवं. आणि तेवढ्यात पोलीस तेथे पोहोचतात. पोलिसांना पाहून तायडीची आई खूप घाबरते. तायडे, पोलीस आले पोलीस आले असं ती म्हणू लागते. सगळेजण उभे राहतात आणि मग पोलिसांना पाहून मल्हार म्हणतो, बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात. मी तुम्हाला फोन करणारच होतो. तुम्ही बाहेर पाहिलंय ना लोक किती चिडले आहेत. आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज होतीच. तर इन्स्पेक्टर म्हणतो, मिस्टर मल्हार खानविलकर, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यायला नाही आलो आहे, तर आमच्याकडे तुमची मिसेस
नुपूर खानविलकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्यांनी एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, व्हेज जेवणामध्ये नॉन व्हेज जेवणाची भेसळ करून. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. नुपूर खूप घाबरते. इन्स्पेक्टर सांगतो, आणि आम्ही येथे मिसेस नुपूर खानविलकर यांना अटक करायला आलोय. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडीला खूप आनंद होतो. मल्हार घाबरतो आणि इन्स्पेक्टर सांगतात, आता आम्हाला मिसेस नुपूर खानविलकर यांना अटक करावी लागेल. त्यांनी शाकाहारी जेवणात मांसाहारी जेवणाची भेसळ केली आहे आणि एका समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तायडी चक्क हसू लागते. नुपूरच्या डोळ्यात पाणी असतं. मल्हारला जबर धक्का बसतो आणि मग इन्स्पेक्टर लेडी कॉन्स्टेबलला नुपूरला बेड्या घालायला सांगते. लेडी कॉन्स्टेबल पुढे येते आणि नुपूरच्या हातात बेड्या घालते. हे पाहून मल्हारला तर खूप दुःख होतं. जिया खूप दुःखी होते, पण तायडीचा बाप, रेवती मावशी सगळे खूप खुश होतात. मल्हार इन्स्पेक्टरजवळ येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हे काय करताय? प्लीज असं करू नका. नुपूरला अटक करण्याआधी आपण 2 मिनिटं बोलूया ना, डिस्कस करूया शांतपणे. पण इन्स्पेक्टर यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, मिस्टर मल्हार खानविलकर, तुम्ही आमच्या कामामध्ये आडकाठी आणताय आणि मी हे सहन करून घेणार नाही. तुम्ही आमच्या कामात कोणताही आडकाठी आणू नका. आणि ही लेडीज कॉन्स्टेबल नुपूरला आपल्याबरोबर घेऊन जात असते. हे पाहून तायडीला आनंद होतो. जिया रडू लागते. मल्हार म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, यात नुपूरची काहीच चूक नाहीये आणि तुमच्याकडे नुपूर विरुद्ध कोणता पुरावा आहे का? नाहीये ना? मग तुम्ही नुपूरला आपल्याबरोबर नाही घेऊन जाऊ शकत. हा इन्स्पेक्टर उद्धटपणे म्हणतो. मल्हार खानविलकर, सगळे दोषी गुन्हा केलेले लोक आहे ना, असंच बोलतात आणि पुरावा शोधण्याचं काम आमचं आहे. आम्ही तो आज ना उद्या शोधून काढूच. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमची बायको निर्दोष आहे ना, तर ते कोर्टात सांगा. आमच्यासमोर बोलून काही फायदा नाहीये. मल्हारला खूप राग येतो. तायडी मात्र खुश होते की इन्स्पेक्टर, पोलीस मल्हारचं काहीच ऐकत नाहीये. नुपूर ही मल्हारला समजावून सांगते, जाऊ द्या मल्हार सर, मला जाऊ द्या पोलीस स्टेशनमध्ये. कारण तसंही सगळ्यांना असंच वाटतं की जे काही झालं ती माझी चूक आहे. मग मला माझ्या चुकीची शिक्षा भोगू द्या. मला जाऊ द्या तुरुंगात. मल्हारला खूप वाईट वाटतं. रेवती मावशी तर तोंड फिरूनच उभी असते आणि मग तायडीसुद्धा म्हणते, हो रे मल्हार, जाऊ दे तिला. आता सगळे पुरावे तिच्या विरुद्धच आहेत. मग आपण तरी काय करणार आहोत? मल्हार म्हणतो, नाही तायडे, मी नुपूरला कोठेही जाऊ देणार नाहीये. नुपूरची काही चूकच नाहीये. मग नुपूरला का तुरुंगात जाऊ द्यायचं? नुपूर मल्हारकडे रडत रडत पाहत असते. मल्हार इन्स्पेक्टरला म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, प्लीज मला थोडा वेळ द्या. आपण शांतपणे बोलूया ना, काहीतरी मार्ग निघेल. तर तायडी म्हणते, नाही रे मल्हार, आपण पोलिसांच्या कारवाईत अडथळा नाही आणू शकत, नाहीतर आपल्यावरच कारवाई होऊ शकते. मल्हार म्हणतो, तायडे, मी पोलिसांच्या कारवाईत कोणताही अडथळा आणत नाहीये. मी फक्त थोडा वेळ मागून घेतोय आणि ते आपल्याला नक्की वेळ देतील असं मला वाटतंय. आणि तेवढ्यात दीप वकिलांना घेऊन तेथे पोहोचतो. दीप म्हणतो, मल्हार, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आणि दीप पोलीस इन्स्पेक्टरला सांगतो, इन्स्पेक्टर साहेब, हा घ्या, नुपूरचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केलाय. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तायडीला असं वाटत असतं की नुपूर आता जेलमध्ये जाणार आणि नुपूरला चक्क अटकपूर्व जामीन मिळालाय. याचा अर्थ नुपूर आता जेलमध्ये जाणार नाही. हे समजल्यावर तायडीचा बाप यांना जबर धक्का बसतो आणि दीप इन्स्पेक्टरला हा अटकपूर्व जामीन दाखवतो. इन्स्पेक्टर हा जामीन पाहत असतो. तायडीला खूप राग आलेला असतो. तायडीची आई, तायडीचा बाप सगळे आश्चर्याने पाहत असतात. जिया आणि रेवती मावशीला मात्र बरं वाटतं. आणि मग तायडी इन्स्पेक्टरकडे रागारागाने पाहते. इन्स्पेक्टर हा अटकपूर्व जामीन पाहतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही अटकपूर्व जामीन आणलाय, आम्ही तो तपासलाय, तो एकदम बरोबर आहे. नुपूरला आश्चर्य वाटलेलं असतं की अटकपूर्व जामीन कसा मिळाला एवढ्या लवकर. आणि नुपूर ही मल्हारकडे आश्चर्याने पाहते. मल्हार तिला सांगतो, नुपूर, मला माहीत होतं हे प्रकरण खूप मोठं होणार आहे, एवढ्यावरच थांबणार नाहीये. त्यामुळे आपण जेव्हा त्या संस्थेच्या कार्यालयातून निघालो तेव्हाच मी दीपला फोन करून याबद्दल सांगितलं होतं की लवकरात लवकर अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न कर. आणि दीपने तोच आणलाय. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. तर तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते की मल्हारने एवढी सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. इन्स्पेक्टर सांगतो, लेडी कॉन्स्टेबल, सोडा त्यांना. लेडी कॉन्स्टेबल नुपूरच्या हातातली बेडी काढते आणि मग इन्स्पेक्टर मल्हारला सांगतो, आता आम्ही जातोय, पण
आम्ही त्यांच्याविरुद्ध पुरावे शोधत राहू आणि जर पुरावे सापडले तर आम्ही ते कोर्टातसुद्धा नक्कीच सादर करू. मल्हार हो म्हणतो आणि इन्स्पेक्टर तेथून निघून जातो. त्यामुळे मल्हार, नुपूर, जिया सगळे खूप खुश असतात. नुपूर ढसाढसा रडू लागते. मल्हार तिला शांत करतो, पण तायडी मल्हार आणि नुपूरकडे रागारागाने पाहत असते आणि म्हणते, मल्हार मल्हार, आज पुन्हा एकदा तू त्या नुपूरला वाचवलं. अगदी शेवटच्या क्षणी माझा डाव उधळून लावला, पण मी सुद्धा तुला सोडणार नाहीये. आत्ता फक्त केस मागे नाही झालीये, फक्त तिला अटकपूर्व जामीन मिळालाय. पण आज ना उद्या नुपूर विरुद्ध ही केस कोर्टात उभी राहीलच आणि लोक काय एवढ्या लवकर विसरणार नाहीये. ही केस संपलेली नाहीये, माझा डाव खाली गेलेला नाहीये, असं म्हणून तायडी खूप चिडते. मल्हार आणि नुपूरकडे रागारागाने पाहत असते. थोड्या वेळाने रात्र होते. तायडी तिच्या रूममध्ये असते. विचार करत असते की आज पोलीस नुपूरला घेऊन जाणारच होते आणि तेवढ्यात दीप अटकपूर्व जामीन घेऊन आला आणि हे सगळं मल्हारने घडून आणलं होतं. तायडीला मल्हारचा खूप राग आलेला असतो आणि तेवढ्यात तायडीचे आईबाप तेथे येतात. तायडीचा बाप म्हणतो, तायडे, काय परफेक्ट प्लॅन बनवला होतास तू, पण ऐन वेळेस त्या मल्हारने अटकपूर्व जामीन आणला. तायडी म्हणते, जाऊ द्या बाबा, फक्त जामीन मिळालाय ना, केस काही संपलेली नाहीये. तर तायडीची आई म्हणते, अगं पण जेलचं तर राहूनच गेलं ना, मला त्या नुपूरला असं जेलमध्ये पाहायचं होतं. तायडी म्हणते, तू एवढी बावळट कशी ग? आता फक्त अटकपूर्व जामीन मिळालाय, केस संपलेली नाहीये. आज न उद्या नुपूरला अटक होणारच, नुपूर जेलमध्ये जाणारच, तू टेन्शन घेऊ नको. हे ऐकून तायडीची आई खूप खुश होते. अरे वा, मग तर छान होईल. तायडीचा बाप म्हणतो, हो, जेव्हा कोर्टात ही केस उभी राहील ना, तेव्हा नुपूर विरुद्ध सगळे पुरावे सादर होतील आणि नुपूर जेलमध्ये जाणारच. तायडी सांगते, आणि तेव्हा मल्हार काहीच करू शकणार नाही. नुपूरला तो बिलकुल वाचू शकणार नाही. तायडीचे आईबाप खूप खुश होतात. तायडीची आई विचारते, तायडे, आता तू पुढे काय करणार? तायडी सांगते, आता मी काहीच करणार नाही, कारण मला जेवढं करायचं होतं ना, तेवढं सगळं करून झालंय. आता फक्त नुपूरचं नशीब तिच्या मागे लागणार. तायडीचे आईबाप खूप खुश होतात आणि मग तायडी आपला पुढचा प्लॅन सांगते. ही केस फक्त जामिनावर येऊन थांबली आहे. नुपूरला जामीन मिळालाय. नुपूरला या केसमधून सुटका नाही मिळाली आहे. अजूनही लोकांच्या मनात राग धगधगतोय. नुपूर जेथे कोठे बाहेर जाईल तेथे लोक तिचा विरोध करतील, तिला सुनावतील, तिला बोल लावतील. अनेक लोक तिच्यावर कचरा फेकतील, तिच्यावर काळी शाई फेकतील. कुणीही तिला सोडणार नाहीये. हे ऐकून तायडीची आई खूप खुश होते आणि म्हणते, तायडे, हे सगळं असंच होईल ना? तायडी म्हणते, हो, असंच होणार. एकतर जे समाजाचे विशिष्ट लोक तिच्यावर चिडले आहेत ते काही एवढ्या लवकर गप्प बसणार नाही आणि मीडियावाले, त्यांना तर न्यूज हवीच असते, ते सुद्धा काही गप्प बसणार नाही. ते एकानंतर एक न्यूज चालवतच राहतील, मल्हार आणि नुपूरची बदनामी करतच राहतील आणि मग हळूहळू एक दिवस असा येईल की नुपूर स्वतःच रडत रडत माझ्याकडे येईल आणि म्हणेल, सागरिका मॅम, यापेक्षा तर मला जामीन नसता मिळाला आणि मी जेलमध्ये गेले असते तर बरं झालं असतं. मला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये, घराबाहेर जाता येत नाही, कोणाला भेटता येत नाही, सगळे फक्त माझा विरोध करताय, असं म्हणून तायडी जोरजोरात हसू लागते. तायडीचे आईबापसुद्धा हसतात. तायडी म्हणते, आता नुपूरची काही सुटका नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते आणि इकडे मल्हार त्याच्या रूममध्ये असतो आणि दीपशी फोनवर बोलत असतो. मल्हार विचारतो, दीप, एका दिवसात 4-4 इव्हेंट कसे कॅन्सल होऊ शकतात? इव्हेंटची तर सगळी तयारी झाली होती ना? तर दीप सांगतो, हो मल्हार, सुमती इव्हेंट्समध्ये आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं, आज पहिल्यांदा असं घडलंय. मल्हार म्हणतो, मला सुद्धा खरंच त्याचं टेन्शन आलंय. म्हणजे एका दिवसात 4 इव्हेंट्स कॅन्सल झाले आहेत, पण त्यांनी काही कारण तर सांगितलं असेल ना? तर दीप सांगतो, हो मल्हार, त्यांनी हेच कारण दिलंय. टी व्हीवर ज्या बातम्या सुरू आहेत, तुझी आणि नुपूरची जी बदनामी सुरू आहे ना, त्यामुळेच त्यांनी हे इव्हेंट्स कॅन्सल केले आहेत. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण कुणी काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. मला काय वाटतं, तू त्यांच्याशी एकदा बोलावं, म्हणजे ते नक्कीच ऐकतील, कन्व्हिन्स होतील. मल्हार म्हणतो, ते तर मी करणारच आहे, पण लगेच बोलायला नको. मी एक काम करतो, 2 दिवसाचा वेळ जाऊ दे, 2 दिवसानंतर त्यांच्याशी बोलूया, म्हणजे सगळं काही क्लिअर होईल. दीप म्हणतो, ठीक आहे. मल्हार फोन कट करतो आणि तेवढ्यात नुपूर त्याच्या मागे उभी असते. ती विचारते, काय बोलला दीप? हे ऐकून मल्हारला खूप टेन्शन येतं. मल्हार म्हणतो, काही नाही, नॉर्मल.
नुपूरला माहीत असतं की दीप काहीतरी बोललाय इव्हेंटबद्दल, इव्हेंट कॅन्सलेशनबद्दल. नुपूर विचारते, सर काय बोललाय दीप? मल्हार म्हणतो, अगं काही नाही, काही इव्हेंट्स आहेत, काही नवीन व्हेन्यू फायनल करायला जायचं आहे ना, त्याबद्दलच बोलत होता, दुसरं काही नाही आहे. तर नुपूर म्हणते, सर तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? इव्हेंट्स कॅन्सल झाले आहेत ना? मल्हार म्हणतो, हो इव्हेंट्स कॅन्सल झाले आहेत, पण तू टेन्शन घेऊ नको, सगळं अंडर कंट्रोल आहे, सगळं काही ठीक होईल. नुपूर खूप दुःखी होते आणि म्हणते, सर माझ्या एका ऑर्डरमुळे, माझ्या एका चुकीमुळे तुमच्या सुमती इव्हेंटचं किती मोठं नुकसान होतं आहे आणि आता हे सगळं सहन करण्यापलीकडे गेलं आहे. मल्हार म्हणतो, नाही नुपूर, असं काही नाही आहे. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही मला का प्रोटेक्ट करताय? का असं मला म्हणत नाही आहे की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे? नुपूर तू यासाठी जबाबदार आहे, तुझ्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागतीये, माझ्या कंपनीला भोगावी लागतीये, असं तुम्ही का बोलत नाही आहे? मल्हार काहीच बोलत नाही, गप्प बसतो. तेवढ्यात नुपूरची नजर त्याच्या शर्टवर जाते, ज्या शर्टवर काळी शाई पडली होती. नुपूर हा शर्ट घेऊन येते आणि मल्हारला म्हणते, तुमच्या शर्टवर हा जो डाग पडलाय ना, त्याचं कारणसुद्धा मीच आहे, माझ्यामुळे हे सगळं झालं आहे. मल्हार नुपूरला समजावून सांगतो, नुपूर मी सुद्धा असं म्हणू शकतो की तुझ्या बिझनेसवर जे संकट आलं आहे ते माझ्यामुळे आलं आहे. नुपूरला काही कळतच नाही. नुपूर विचारते, म्हणजे सर? तर मल्हार तिला सांगतो, नुपूर असंही होऊ शकतं ना की माझा एखादा बिझनेस रायव्हल, ज्याला माझं यश पाहवलं जात नाही, आपल्या सुमती इव्हेंटचं इतकं मोठं यश पाहवलं जात नाही, त्यानेच हे सगळं केलं असेल, कारण त्याला माहिती आहे की माझ्यावर डायरेक्ट वार करण्यापेक्षा तुझ्यावर वार केला तर मला त्रास होईल आणि याचाच फायदा त्याने उचलून घेतला असेल, असं कशावरून नसेल? नुपूर म्हणते, सर मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय ना? तर मल्हार हा नुपूरला समजावून सांगतो, नुपूर आता दोष कुणाचा, तुझा की माझा, याबद्दल विचार करण्यापेक्षा हे सगळं कोणामुळे घडलं ते आपण शोधून काढायला हवं. एक सोपं लॉजिक आहे. जेव्हा आपण हे जेवण बनवलं तेव्हा ते शुद्ध शाकाहारी जेवण होतं. ते जेवण जेव्हा संस्थेच्या कार्यालयात पोहोचलं तेव्हा त्यात काहीतरी भेसळ केली गेली आहे. मग हे सगळं ज्या ठिकाणी घडलं त्या ठिकाणी जाऊन आपण पाहायला पाहिजे, हे कसं घडलं आणि कुणी केलं? नुपूर म्हणते, तर चला मग सर आपण लगेच जाऊया. मल्हार म्हणतो, नाही नुपूर, फक्त मी जाणार, तू घरीच थांबायचं आहे. नुपूर विचारते, का? मी का नाही यायचं आहे? मल्हार तिला सांगतो, कारण बाहेर लोक खूप चिडलेले आहेत, तुला पाहतील तर पुन्हा एकदा काही वेडंवाकडं करू शकतात, म्हणून तू यायचं नाही आहे. नुपूर म्हणते, मग सर तुम्हाला पाहूनसुद्धा लोक असं काही करू शकतात, तुम्ही मला प्रोटेक्ट करताय, मग मला तुमची काळजी नाही वाटू शकत का? हे ऐकून मल्हार खूप खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे मिसिस नुपूर, तुम्ही कोणाला घाबरत नाही, तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही, तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता. नुपूर म्हणते, तर चला मग. मल्हार म्हणतो, पण नुपूर मला खरंच भीती वाटते. नुपूर त्याला सांगते, सर घाबरायची काही गरज नाही आहे. आणि हे दोघेही घराबाहेर पडतात. पण तायडी भूतासारखी लक्ष ठेवून असते. तायडीने या कंपनीची मालकी होण्यापेक्षा वॉचमॅन झालेली बरी. 24 तास तिची नजर सगळीकडे असते. तायडीला दिसतं की मल्हार आणि नुपूर घराबाहेर पडले आहेत. मल्हार नुपूरला सांगतो, आता ड्रायव्हर घरी गेला असेल आणि त्याला बोलवलं तरी वेळ लागेल. नुपूर म्हणते, सर गाडीची गरज नाही आहे, आपण रिक्षाने जाऊ शकतो. मल्हार म्हणतो, ठीक आहे, आणि हे दोघे निघून जातात. तायडी लगेच आपल्या एका माणसाला कॉल करते आणि सांगते, मल्हार आणि नुपूर घराबाहेर पडले आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेव. आणि नुपूर घाबरली पाहिजे, घरातून बाहेर निघायला सुद्धा घाबरली पाहिजे, असं काहीतरी घडव. नुपूरला काही इजा नाही झाली पाहिजे, फक्त ती घाबरायला हवी, असं काहीतरी कर. आणि तायडी फोन कट करते. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला खरंच खूप मजा आली. नुपूर आणि मल्हार हे पुन्हा एकदा पेटून उठले आहेत आणि आता तायडीला धडा शिकवायचा असं त्यांनी ठरवलंय. खरा दोषी कोण हे शोधून काढायचं त्यांनी ठरवलंय. आजचा एपिसोड भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर आणि मल्हार या कार्यालयाच्या ऑफिसमध्ये जातील आणि तेथे त्यांना चक्क CCTV फुटेज सापडणार. ज्या CCTV फुटेजमध्ये जनार्दन हा स्पष्टपणे चक्क या जेवणामध्ये नॉनव्हेज मिसळताना दिसून येईल. म्हणजे तायडी आणि जनार्दन एवढे हुशार, पण त्यांना काहीच कळलं नाही की तेथे CCTV आहे आणि हा सगळ्यात मोठा पुरावा असेल. नुपूर मल्हार पोलिसांना बोलून घेतील,
मग जनार्दनला अटक होईल आणि नुपूर ही निर्दोष सुटणार या सगळ्या प्रकरणातून. मग ज्या संस्थेने तिच्याकडून हे सगळं काढून घेतलं होतं, स्मृतिचिन्ह, तिचा सत्कार, ते सगळं तिला परत दिलं जाईल आणि नुपूर खूप खुश होईल. तायडीला मात्र जबर धक्का बसेल. तायडीचा चांगलाच मोठा पोपट झालाय, तायडीच्या हातून सगळं निघून गेलंय. नुपूरला तर अत्यानंद झालेला असेल आणि मग नुपूर चक्क सगळ्यांसमोर मल्हारला मिठी मारणार. त्यामुळे तायडीला खूप राग येईल. नुपूर मल्हार खुश असतील आणि मग नुपूर ही तायडीला विचारेल, मॅम सगळे खुश होते, फक्त तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. हे सगळं तुम्ही तर घडून आणलं नव्हतं ना. हे ऐकून तायडीला खूप राग येईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.